Hello students, welcome to Latte Education Society's Sangli High School Sangli. Today we are going to study Standard 9th, Subject English, Unit 4, 4.2, Reading Works of Art, Part 2, Gond Art. गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट. गोंड ही एक आदिवासी कला आहे. ट्रायबल आर्ट आदिवासी कला. It has been developed and preserved by the Gond tribal people residing largely in the Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha state of India. भारतातील मुख्यतः मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यात राहणाऱ्या गोंड समाजातील आदिवासी लोकांनी ही कला विकसित व जतन केली आहे. डेव्हलप विकसित करणे, प्रिझर्व जतन करणे. फ्रॉम देअर ट्रॅडिशनल टेल्स अँड मायथॉलॉजी वी लर्न दॅट दे हॅव लिव्ड इन इंडिया फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स इवन बिफोर द अदर इनहॅबिटंट्स केम हिअर. त्यांच्या पारंपरिक कथा आणि पौराणिक कथांमधून आपल्याला हे लक्षात येते की भारतात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या इतर लोकांच्या आधीपासून हे लोक भारतात वास्तव्याला होते. मायथॉलॉजी पौराणिक कथा, ट्रॅडिशनल टेल्स पारंपरिक लोककथा. The Gond language is similar to Telugu, a Dravidian language. गोंड ही भाषा खूपशी तेलुगू व द्रविड भाषेसारखीच आहे. गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया. गोंड ही कला मुख्यत्वे करून मध्य भारतात दिसून येते. ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द earthen walls of their houses. पूर्वीच्या काळी लोक त्यांच्या घराच्या भिंतीवर चित्रे रंगवत असत. earthen walls मातीच्या भिंती. Most folk arts involve natural techniques of preparing colors and use of several mediums. रंग तयार करण्याची, विविध माध्यमे वापरण्याची नैसर्गिक तंत्रे पद्धती बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतात. फ्लोक आर्ट लोककला. प्रिपेअर तयार करणे. इन्व्हॉल्व समावेश असणे. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. आणि ही तंत्रे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजगत्या सुपूर्द केली जातात. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू धिस. गोंड ही कला देखील त्याला अपवाद नाही. एक्सेप्शन अपवाद. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट्स अ प्लीजंट ॲटमॉस्फिअर. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. सुरेख चित्रांनी सजवलेले एखादे घर आनंददायी वातावरण निर्माण करते. त्याचप्रमाणे आपण जे पाहतो ते नोंदवून आणि जतन करून ठेवण्याचे कला हे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिझर्व जतन करणे. प्लीजंट ॲटमॉस्फिअर आनंदी वातावरण. इन फ्लोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास, द सरफेस ऑन विच टू ड्रॉ अँड द कलर्स विथ विच यू ड्रॉ. लोककलांमध्ये तुम्ही स्वतःच आपला कॅनव्हास तयार करता. एक असा पृष्ठभाग ज्यावर तुम्ही चित्रे रेखाटणार असता आणि ज्यात रंग भरणार असता. सरफेस पृष्ठभाग. दिस इज वाय क्रिएटिंग फ्लोक आर्ट इज अ व्हेरी इनरिचिंग एक्सपिरियन्स. म्हणूनच लोककला निर्मिती हा एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. इनरिचिंग एक्सपिरियन्स समृद्ध करणारा अनुभव. द रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आणि ही समृद्धता त्यांनी निवडलेल्या माध्यमातून दिसून येते. रिफ्लेक्ट दिसून येणे.
In the days of past, several things in nature, such as soils of different shades, the juice of plants, leaves, tree, bark, flowers, fruits, and even things like coal and cow dung were used. पूर्वीच्या काळी रंग तयार करण्यासाठी झाडांचे पानांचे, झाडांच्या सालींचे, फुलांचे, फळांचे अर्क आणि रस, तसेच कोळसा आणि गाईचे शेण यासारख्या अनेक नैसर्गिक गोष्टींचा उपयोग केला जात असे. ट्री बार्क झाडांची साल, कोल कोळसा, काऊ डंग गाईचे शेण. टू प्रिपेअर कलर्स रंग तयार करण्यासाठी, प्रिपेअर तयार करणे. The different colors, various textures and patterns were used year after year, leading a simplicity of the art. वर्षानुवर्ष विविध रंग, विविध पोत आणि आकार यासाठी वापरले जात होते, ज्यामुळे कलेला एक प्रकारचे सुलभ रूप प्राप्त होत असे. When we see these pictures, we realize that a picture drawn this way or the other can look equally beautiful. त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते की ती या न त्या कोणत्याही प्रकारे काढली तरी तितकीच सुंदर दिसतात. What a deep thought this art convey and so easily. किती गहन विचार या कलाकृती मांडतात आणि तेही सहजतेने. कन्वे विचार मांडणे किंवा सांगणे. In the Gond style of art, we see that the outlines may a very little form artist, but the designs that fill it make the whole picture look lively and attractive. गोंड या कलेच्या शैलीमध्ये चित्रांची बाह्य रूपरेषा दर कलाकारागणिक थोडी थोडी बदलत जाते असे दिसून येते, पण त्यांच्या आतील भरीव नक्षीकाम मात्र संपूर्ण चित्राला सजीव व आकर्षक बनवतात. आउटलाईन बाह्यरेषा, लाईव्हली जिवंत. The designs include simple structures achieved using dots, straight lines, dotted lines, curve shapes and circles. ठिपके, सरळ रेषा, ठिपक्यांच्या रेषा, गोलाकार आणि वर्तुळे इत्यादीतून निर्माण होणाऱ्या साध्या सोप्या आकारातून अनेक प्रकारची नक्षी तयार होते. इन्क्लूड समावेश असणे. Special attention to given to the choice of various colors so that the total effect is amazing and beautiful. विविध रंगांच्या योग्य निवडीकडे विशेष लक्ष दिले गेल्यामुळे संपूर्ण चित्राचा परिणाम अतिशय मोहक आणि सुंदर होतो. In today's age of commercialization, many men have taken up Gond art. आजच्या व्यापारीकरणाच्या काळात अनेक पुरुष ही गोंड कला आत्मसात करू लागले आहेत. कमर्शलायझेशन टू मेक मनी, व्यापारीकरण. But the roots of folk arts probably lie in women's daily chores like cleaning and decorate the houses. Dealing with natural colors in the course of cooking. पण लोककलेची पाळेमुळे ही स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील साफसफाई, गृहसजावट, स्वयंपाकावेळी हाताळले जाणारे नैसर्गिक रंग आणि फुरसतीच्या वेळेतील छंद यासारख्या अनेक गोष्टींमध्ये रुजली आहेत. अँड इन देअर लेजर टाइम्स ॲक्टिव्हिटी, हे त्यांच्या फुरसतीच्या वेळेतील छंद असत.